गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व ठीक असाल. मित्रांनो, आज आपल्याला लागली आहे फायनली गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालं ऍक्च्युली. काय लागतं पाहायला? गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झालं ऍक्च्युली. तर मित्रांनो, आपण आज आलोय महाड MIDC मध्ये. जस्ट कस्टमरला ड्रॉप केलंय आणि बाकी आतापर्यंतचा प्रवास एकदम मस्त झालाय. मी आज लेट निघालो, 10-10:30 निघालो. मित्रांबरोबर बसलो. आज निघायची काही इच्छा नव्हती, कारण आज म्हटलं गॅरेजचं काम करून घेऊया. पण फायनली आपल्याला बुकिंग पडली मित्रांनो, आणि पिकअप करून आपण महाडची लोकल पडत होत्या, पण उशिरा निघालो. तर रेट बघून करायची इच्छा होत नव्हती महाराजा, त्यामुळे मग ही बुकिंग उचलली आपण आणि घेऊन आलो. कस्टमरला ड्रॉप केलंय आपण आता कस्टमरला लोकेशनवरती. महाड त्यात पण 1-2 लोकेशन चुकले, त्यामुळे थोडंसं 15-20 किलोमीटर जास्त फिरली गाडी. तरी कस्टमरने वाढवून दिले आपल्याला फेअर. म्हटलं चला बरं झालं, चांगलं झालं. तर आता आपल्याला आहे इकडनं रिटर्नचं काम. तर इथनं रिटर्नचं कुठलं भेटतं ते बघायचं आहे सगळ्यात महत्त्वाचं. तर कारण मित्रांनो, इकडनं रिटर्न भेटणं म्हणजे खूप टेन्शनचं काम आहे. रिटर्नचा रेट आपल्याला चांगला म्हणजे फेअर थोडंसं चांगलं दिलं आहे त्याच्यामुळे. तर बघूया आता इकडनं पटापट CNG भरून निघायचं आहे. 2च लाईन CNG आहे, त्याच्यामुळे कुठे थांबायचं नाही आहे. 1 मिनिट थांबा, फोन येतो. तर मित्रांनो, आपण आलोय आता हायवेला लागलोय महाड MIDC मधनं. मी उगाच मगाशी जाताना एवढं खड्डे तुळवत गेलो. हा शॉर्टकट होता ॲक्च्युली. इकडनं आलो असतो तर पटकन निघून आलो असतो आम्ही. तर पण मी फिरून आलो. जाऊ दे, चला, झाली होते गडबड. सो बऱ्याच फिरून गेलो मी, जवळजवळ 7-8 किलोमीटर फिरून गेलो. आणि हे जवळ होतं ॲक्च्युली, त्याच्यापेक्षा हे 14 किलोमीटर फिरून गेलो मी, आणि हे 7 किलोमीटरचा फरक आहे. पण ठीक आहे, कस्टमरनी पण आपल्याला दिलं एक्स्ट्रा, तर काय टेन्शन नाही आता. तर चाललोय आता मित्रांनो आपण घराकडे. इकडनं आता 4 तास 5 मिनटं दाखवतं आपल्याला घर. 178 किलोमीटर आहे. घरचं लोकेशन लावलंय, पण लेट्स सी, बघूया. जर मध्ये बुकिंग पडली तर मग आपली सोन्याहून चांगलं होऊन जाईल आपलं. पण स्वामींच्या कृपेने पडावी बुकिंग. तर चला जाऊया. पहिलं महाड ह्याच्यामध्ये आपण CNG भरूया. थोडा वेळ टाइमपास होईल म्हणजे इथे, आणि मग नाही थांबायचं नाही इथे. जर थांबलो तरी काय बुकिंग लागणार नाही इकडनं. त्यामुळे पुढे जाऊया. वडखळमधनं तरी आपल्याला बुकिंग भेटणार म्हणजे भेटणार. सो असं काय आहे. तर चला जाऊया पुढे आणि बघूया कुठली बुकिंग लागते, कुठून लागते. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि मित्रांनो, मी आता येतानाचा जो काय शूट केला आहे तो नजारा ड्राईव्ह करताना माझ्या जो काही सिनेरिओ आहे तो मी टाकला आहे. तो आता बघा, तुम्हाला इथे पुढे बघायला भेटेल. तर मी शूट नाही केलं काही, कारण मित्र भेटले, त्यामुळे स्टार्टिंगला निघताना मला काही शूट करता आलं नाही. पण आता केलं आहे. तर जे रस्त्यात मला बघण्याचा जो एक्सपिरियन्स आला निसर्ग, त्याचा मी तुम्हाला पण तो शेअर करतो. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये तो पण बघायला भेटेल. तर चला जाऊया पुढे हळूहळू आणि बघूया CNG पंप कुठे आहे पहिलं मला ते बघायचं, आणि पोहोचूया पुढे. चला.
एक्सपिरियन्स झालाय माझ्या बरोबर आता, खतरनाक. म्हणजे बोलतो ना आपण, टुक्का मारतो आणि टुक्का लागतो मित्रांनो. माझ्या मनात आहे ना, माझी म्हणजे काय म्हणतात त्याला, सिक्स सेन्स बोलत होता मला इथनं बुकिंग लागेल. आणि त्यासाठी मी इथनं बुकिंग उचलली होती. कारण हा आहे पूर्ण MIDC एरिया आणि बरोबर MIDC एरियामधूनच आपल्याला बुकिंग लागली आहे मित्रांनो. 7 मिनिटावरती पिकअप आहे फक्त. आणि मित्रांनो पिकअप आहे ॲक्च्युली, म्हणजे एवढं मस्त स्टोरी झाली आहे, तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगतो. कस्टमरनी बुकिंग टाकली, रिझर्वेशन करत होता तो, पण रिझर्वेशन ॲक्सेप्ट झाली नाही त्याच्याकडे. रिझर्वेशन घेत नव्हतं उबर, कारण इकडे कॅब अवेलेबल नाही राहणार त्या टायमाला, त्याला पण माहिती आहे उबरला, म्हणून रिझर्वेशन घेतच नव्हतं. त्याने जशी बुकिंग टाकली मला आली, मी ॲक्सेप्ट केली. तिकडनं जिथनं बुकिंग टाकली तिकडनं हे लोकेशन आहे जवळजवळ म्हणजे बाजूलाच आहे ते लोकेशन, समजा 6-7 किलोमीटर. मी जिथे सोडलं ना, तो आता माणूस त्याच कंपनीमध्ये, म्हणजे माझा जिथे ड्रॉप झाला त्याच्या शेजारच्या कंपनीमध्येच तो माणूस आहे. आणि मित्रांनो फायनली आपल्याला कुर्ला वेस्टची तिथनं बुकिंग पडली आहे. त्याने फोन करून सांगितलं, भैया मैं रुकूंगा. मैं त्याला बोललो मैं रुकता हूँ 1 घंटा, चलो उस फोन आ रहा है कस्टमर का, बात करता हूँ फिर मिलता हूँ. तर मित्रांनो दिसतोय का आरशामध्ये, मी नाही दिसत आहे. तर गाईज आलोय आपण आता हॉटेलला. मगाशीच येऊन थांबलोय मी, जसं मगाशी म्हटलं कस्टमरचा फोन येत होता त्यामुळे. आता वाजलेत अराउंड 7 वाजलेत. 7 वाजायला 5 मिनटं बाकी आहेत. आपला पिकअप आहे मित्रांनो 7:30 वाजताचा. ज्या हॉटेलला आहे त्या हॉटेलला येऊन थांबलोय. कस्टमरने बुकिंग उबरमध्येच टाकलेली. मला बोलत होता कॅन्सल करके रुकतो, बोला नहीं बुकिंग कॅन्सल नहीं करूँगा, मैं चालू रखूँगा, आप आ जाओ. पिकअप लोकेशन दुसरीकडे आहे, सगळं वेगळं आहे. त्याचं काय वेटिंग चार्ज पण नाही भेटणार आहे आपल्याला, पण ठीक आहे, आपल्याला जायला भाडं भेटतं आहे, 1-1.5 तास आराम भेटतं आहे, त्यासाठी घेतली बुकिंग. मस्त नाश्ता करून आलो. तिथे कोपऱ्यावरती एक मंचुरियनवाला होता, तिथे नाश्ता मंचुरियन खाल्ला आणि येऊन बसलो आता. आणि गाईज हा आपण आहोत आता महाड MIDCमध्ये. समोरच हा जो रोड आहे हा आत राईटमध्ये जातो, हा महाड MIDCमध्ये. आणि लेफ्टला जो जातोय तो एकदम 200 मीटरवरती हायवे आहे. आपल्याला लांब पण कुठे जायचं नाही, 200 मीटरवर हायवे पकडून डायरेक्ट 80-90 करत मुंबई गाठायचं आहे आता. बाकी काय नाही. मग अशी येताना तरी लोड होता गाडीत, सामान होतं. ज्या कस्टमरला घेऊन आलो त्यांचं, ते होते लेबर, जिथे कंपनीमध्ये काम करायचे, त्यांना घेऊन आलो होतो आपण. सो असं काय होतं, असं आता बघूया, वाट बघूया. चला कस्टमर कधी येतात, काय येतात, आणि घेऊन निघूया त्यांना. तर मित्रांनो आलोय आपण मित्रांनो पलावा सिटी, डोंबिवली वेस्टला. मित्रांनो फायनली आलोय आपण आपल्या एरियामध्ये, आपल्या भागात. आणि मित्रांनो आजचं काय सांगू तुम्हाला, 7:30 वाजता पिकअप होता आपला, पण तो पिकअप झाला 8च्या दरम्यान, कारण कस्टमरला यायला झाला उशीर. त्यांनी बुक करून ठेवली होती गाडी आपली उबरवर, पण चला बरं झालं, मस्त रेट भेटला. जाण्यापेक्षा येतानाचा रेट चांगला भेटला. किलोमीटरचं जाण्यापेक्षा येताना सेमच होते, 2 किलोमीटर कमी होते उलटा, तरी पण येतानाचा रेट चांगला भेटला आपल्याला. आणि कस्टमर पण इतका मस्त होता, जो काय तो एरिया माणगाव सोडल्यापासून जे आम्ही गप्पा मारत आलोय मित्रांनो. कधी मुंबई आली आणि कधी 3.5 तास झाले मला तेच कळलं नाही. कधी पोहोचलो ते. मस्त माणूस होता, मस्त गप्पा मारल्या. एक चांगला सुशिक्षित माणूस आणि एज्युकेटेड माणूस जेव्हा गप्पा मारतो तर आपल्याला त्यातनं शिकायलाच भेटतं. त्यांना पण माझ्याकडनं बरंच शिकायला भेटलं, मला पण त्यांच्याकडनं खूप शिकायला भेटलं बोलण्यामध्ये. सो माझा एक्सपिरियन्स त्यांनी घेतला, त्यांचा एक्सपिरियन्स, त्यांचा जो काय आतापर्यंतचा एक्सपिरियन्स आहे मी घेतला. सो असं बोलणं करत आलो. त्यांना पण छान वाटलं, आपलं कॉन्टॅक्ट घेतलं, त्यांना कंटिन्यू जावं लागतं तिकडे. तर आपला एक ऑफलाईन कस्टमर तयार झाला आहे आज अशा प्रकारे. आणि आजचा दिवस मस्त गेला मित्रांनो. सो आता आणि जसं ड्रॉप केलं मी, ते होतं कुर्ला वेस्टमध्ये, आणि तो बोलला घाटकोपर वेस्ट. म्हटलं कुठं पण असेल आपल्याला काही प्रॉब्लेम नाही. मी तिकडनं एअरपोर्टला जायचा विचार करत होतो. आणि मित्रांनो रस्ते बघा कसले खाली येतात आता,
एक नंबर रस्ता खाली आहे. मी दोन्ही लाईट लावलेत त्याच्यामुळे एवढा प्रकाश आहे मित्रांनो. दोन्ही रस्ते खाली आणि CNG आपली रिझर्ववर आहे. आता बघूया इकडे HP च्या पंपावरचा CNG असेल तर इथेच भरून घेणार आहे, कारण पुढचा जो पंप आहे ना तो ऑफलाईन पंप आहे, तर मजा नाही, तिथे प्रेशर पण नसतं. हा इकडचा जो कटाई नाक्याचा जो पंप आहे तिथे भेटला तर मजा येऊन जाईल. तर चला CNG भरायचंच आहे. हा तर मी हे म्हणत होतो, मी BKC कडनं एअरपोर्टकडे निघालो होतो. BKC कॉर्नरलाच होतं, जो कुर्ला LBS ला रोड उतरतो तिथे आतमध्ये एक छोटंसं हॉटेल होतं, तिथे त्यांनी बुकिंग होती त्यांची. सो असं तिथे त्यांना ड्रॉप केलं आणि मग पुढे निघून आलो मी. सॅन्टा क्रूजला आलो. कलिनाच्या समोरूनच आपल्याला बुकिंग लागली कलिनावरनं डायरेक्टली डोंबिवली पलावा. म्हटलं चला सोन्याहून पिवळं अजून काय पाहिजे. मग आणलं, कस्टमरला सोडलं. CNG कमी होती, 2 लाईनच होती, पण आपला अजून CNG आहे आणि एव्हरेज खूप चांगला दिला गाडीने. आता आपल्याला येताना, जाताना थोडासा कमी दिला होता, पण आता येताना चांगला दिला. जाताना चढण जास्त आहे मला असं वाटतं, त्याच्यामुळे येताना सगळं ढलान आहे. पण रस्ते मित्रांनो, कोकण हायवे हा गोवा हायवे रात्रीच्या ट्रॅव्हल करण्याचा लायकीचा नाही. एवढे खड्डे आहेत, बारीक मोठे मोठे तिथे भयंकर वाले. आणि आपण बघा CNG चालू आहे का बघूया. आहे CNG चालू आहे. इथे गाडी पण नाहीये. CNG पहिलं भरून घेऊया. आणि कारण तिकडचा जो CNG पंप आहे ना आपल्या पाईपलाईन रोडला नवीन झालाय, तिथे गर्दी खूप असते मित्रांनो. कधी जावा आता. आणि ऑफलाईन पंप आहे तरी पण तिथे गर्दी असते, कारण एवढ्या तोच पंप आहे. तिकडे जाणारे लोक तिकडनं CNG भरूनच पुढे जातात त्याच्यामुळे. तर आता जाऊया आपण CNG भरूया. सगळ्यात पहिलं तर रिक्षावाल्याला झापड दिल्यासारखा तिकडं पळावलं का नाही. काय गरज आहे यार एवढी गाडी पळवायची, काय मला कळतच नाही का लोक एवढी पळवतात गाडी. आणि येताना मजा आली मित्रांनो गाडी चालवायला. खूप दिवसांनी मी पहिल्यांदा गोवा हायवेला नाईट ड्रायव्हिंग केली आहे. याच्या आधी मी रात्रीची गाडी चालवली नव्हती कधी, पण आज चालवली आहे. म्हणजे इकडचं वडखळपासून इकडे चालवली होती, अलिबागपासून इकडे, पण पुढचं नव्हती चालवली. तर आज ते पण झालं. चला CNG भरून घेऊया पहिला.